राजकारण म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी संघर्ष करण्याचं जे माध्यम आहे. भूतकाळात काही लोकांनी पक्षाचा किंवा सत्तेचा उपयोग वैयक्तिक आणि अथवा कौटुंबिक स्वार्थासाठी पक्षाच्या भूमिकेतून आज सांगितलं जात आहे. अशा प्रवृत्तीमुळे पक्षाच्या संघटनात्मक विस्तारालाही नुकसान झाले. 2007ला जी निवडणूक झाली होती त्यावेळेस पहिल्यांदाच बहिणजींनी तो सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला अवलंबला होता आणि हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. त्यांना स्पष्ट बहुमत मिळून त्या ठिकाणी 5 वर्ष सरकार चालवलं होतं. परंतु ते पार्टीशी ज्यांना मंत्री बनवलं त्यांनी बाकी स्वतःच्या स्वार्थासाठी बहिणजीचा स्पष्ट आरोप आहे. BSP मध्ये जे होते, मंत्री होते, संत्री होते, आमदार खासदार होते, आज ज्या पार्टीमध्ये नाही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी चालवली हे बहिणजींचं म्हणणं आहे. आणि त्या लोकांमुळे बहुजन समाज पार्टीला नुकसान झाल्याचं दिसून येते. तिनं सर्व समाजाचं हित जोपासत सर्व समाजासाठी काम केलेलं आहे. हे असून सुद्धा देखील त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, आज जे पार्टीमध्ये नाहीत अशा लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला वेठीस धरून काम केल्याचं एकंदरीत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण त्यांनी BSPला त्या समाजाचे लोक पार्टीच्या विचारधारेशी जुळवणं खूप गरजेचं होतं. त्या समाजाला त्यांनी जोडलं नाही. ज्या समाजाच्या भाईचारा बनवल्या होत्या बहिणजींनी त्या समाजाने बहुजन समाज पार्टीसाठी काम केलं नाही. सर्वात जास्त फायदे त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मिळवले आणि आज मनुवादी पक्षामध्ये जाऊन त्या मनुवादी विचारधाऱ्याला ते पक्क करीत आहेत. नमस्कार, जय भीम, जय भारत. आपण पाहत आहात BSPK शिपाई. आज आपण बहुजन समाज पार्टीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेबद्दल आणि संदेशाबद्दल जाणून घेणार आहोत. बहुजन समाज पार्टी म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या समाजाची पार्टी नाही. सर्वजन समाज आणि बहुजन समाज, सर्वजन समाज म्हणजेच बहुजन समाज. यापूर्वी बहुजन समाज पार्टीचं एक स्लोगन होतं, नाव लक्षात घ्या, बहुजन समाज पार्टी. अगर ही पार्टी बहुजन समाजाच्या नावाने लिहिली स्थापित आहे तर स्लोगन वेळेनुसार ती बदली होत असतात. आणि त्या बदली झाल्यानुसारच बहिणजींनी ज्यावेळेस सर्व बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो एक जुना आपल्या महापुरुषांनी दिलेला एक जो नारा होता, गौतम बुद्धापासून तर सम्राट अशोकापासून तर बाबासाहेब आंबेडकर, कांशीरामजींपर्यंत. परंतु ज्यावेळेस बहिणजी पूर्ण बहुमतामध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेस बहिणजींना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा एक जी संधी मिळाली त्या संधीमधून बहिणजींनी बहुजन समाजाच्या पुढचाही विचार केला, सर्वजन समाज. आणि हे खरं असणं खूप गरजेचंही होतं. कारण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काही मूल्ये असतात, ती जपावं लागतात आणि आपण सर्वांना घेऊन सोबत जायचं आहे. नाहकच लोकशाहीमध्ये कोणत्याही समाजाची कोणत्या समाजाबरोबर तेढ बिलकुल नसली पाहिजे. आणि ह्यासाठी बहिणजींनी सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हा एक नारा दिला. आणि या धोरणावर चालणारी BSP ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मूल्यावर विश्वास ठेवणारी राजकीय चळवळ म्हणून सर्वमान्य झालेली आहे. मान्यवर कांशीराम साहेबांनी उभी केलेली ही चळवळ व्यक्तीपेक्षा, मान्यवर साहेब कांशीरामजींनी उभी केलेली ही चळवळ व्यक्तीपेक्षा मिशनला आणि कार्यकर्त्याला महत्त्व देणारी आहे. याच परंपरेनुसार BSP मध्ये अनेक वर्षांपासून निष्ठावान, प्रामाणिक आणि मिशनरी विचारांचे कार्यकर्ते तयार होत आहेत. यापूर्वी झालेले आहेत आणि पुढे होतच राहणार आहेत. कारण हे बाबासाहेबांचं, कांशीराम साहेबांचं आणि फुले शाहू आंबेडकरांचं बुद्धापासूनचं आलेलं एक मिशन आहे. संत गुरु महात्म्यांचं हे चालूच राहणार आहे. म्हणून
आपण या मिशनशी जोडलं गेलं पाहिजे. मात्र पक्षाच्या भूमिकेनुसार कोणताही समाज असो, ब्राह्मण असो, दलित असो, ओबीसी असो, या आदिवासी असो किंवा मुस्लिम या इतर कोणत्याही समाजाचा या पक्षात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वार्थापेक्षा समाजहित आणि संविधानाच्या विचारांना प्राधान्य देणं अपेक्षित असतं आणि अपेक्षित आहे. कारण राजकारण हे केवळ पद मिळवण्यासाठी नसते. कारण राजकारण हे पद मिळवण्यासाठी अपेक्षित नसते. यापूर्वी आपला एक व्हिडिओ झालेला आहे गावच्या दृष्टिकोनातून, माझं गाव कसं असलं पाहिजे. आणि प्रत्येकाने त्या गावामध्ये त्या अपेक्षा करणं खूप साहजिक आहे. कारण निधी शासनाचा, केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा, जिल्हा परिषदेकडून येणारा निधी खूप भरपूर काही असतो. त्या ग्रामविकासासाठी मध्ये सर्व समाजांच्या विकासासाठी तो निधी येतो, विकास निधी म्हणून येतो, ग्राम सुधारणा म्हणून निधी येतो. जसा त्याचाच उपयोग आपण त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये करायचा असतो, त्याचप्रमाणे हा जो निधी येतो, ज्या राज्यासाठी येतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने, त्यांच्या मंत्रिमंडळाने, कॅबिनेटने तो निर्णय घेऊन संविधानाला मूलभूत असा त्या अधिकाराचा वापर करून ते लागू करायचे असतात. म्हणून राजकारण हे केवळ पद मिळवण्यासाठी नसतं, यामधून असं एकंदरीत बहिणजींच्या त्या ट्विटच्या माध्यमातून समजून येत आहे. राजकारण म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी संघर्ष करण्याचे माध्यम आहे. राजकारण म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी संघर्ष करण्याचे माध्यम आहे. भूतकाळामध्ये म्हणजे ज्यावेळेस बहुजन समाज पार्टीची सत्ता यूपीमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये राहिली, अशा काळात काही लोकांनी पक्षाचा किंवा सत्तेचा उपयोग वैयक्तिक अथवा कौटुंबिक स्वार्थासाठी केल्याचं एकंदरीत या भूमिकेतून लक्षात येत आहे. अशा प्रवृत्तीमुळे पक्षाच्या संघटनात्मक विस्तारालाही नुकसान झाले. बहिणजींनी सरळ जे काही जुने बहुजन समाज पार्टीचे नेते असतील किंवा ताकदवर कार्यकर्ते असतील, यापूर्वी आमदार खासदार म्हणून जे काही निवडून गेलेले असतील, 4 वेळेच्या एकंदरीत कार्यकाळामध्ये बहिणजींच्या जे लोक मंत्री म्हणून राहिले, त्यांनी आज जे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सरकार बनवलं होतं, त्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचं नाव घेणं अपेक्षित असताना, की आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मंत्री असताना हा विकास केला तरी, परंतु आज अशी परिस्थिती आहे, जे लोक बहुजन समाज पार्टीमध्ये यापूर्वी मंत्री म्हणून होते पार्टीमध्ये, उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये, ते पक्ष सोडून गेल्यानंतर आज दुसऱ्या पक्षांमध्ये आहे आणि हे काम मी केलं आणि हे काम मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर केलं असं सांगतात. परंतु हे सर्वथा चुकीचं आहे. कारण बहुजन समाज पार्टीचा जो अजेंडा आहे, सर्वजन हित आहे, सर्वजन सुख आहे, या नीतीमुळे जे काही काम केलं गेलं ते काम बहुजन समाज पार्टीचंच आहे आणि इतरांना कोणालाही त्याचं क्रेडिट घेता येणार नाही. राजकारण म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी संघर्ष करण्याचं जे माध्यम आहे. भूतकाळात काही लोकांनी पक्षाचा किंवा सत्तेचा उपयोग वैयक्तिक आणि अथवा कौटुंबिक स्वार्थासाठी केल्याचे पक्षाच्या भूमिकेतून आज सांगितलं जात आहे, ते उगाच नाही. अशा प्रवृत्तीमुळे पक्षाच्या संघटनात्मक विस्तारालाही नुकसान झाले. म्हणजे ज्याप्रमाणे पक्ष वाढायला पाहिजे होता, स्पष्टपणे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच 2007ला जी निवडणूक झाली होती, त्यावेळेस पहिल्यांदाच बहिणजींनी तो सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला अवलंबला होता, त्यामधून ते एक निदर्शनात आलं आणि हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. बहिणजींना स्पष्ट बहुमत मिळून त्या ठिकाणी 5 वर्ष सरकार चालवलं होतं. परंतु ते पार्टीशी ज्यांना मंत्री बनवलं, त्यांनी बाकी स्वतःच्या स्वार्थासाठी, बहिणजीचा स्पष्ट आरोप आहे,
पार्टीमध्ये जे लोक BSP मध्ये जे होते, मंत्री होते, संत्री होते, आमदार खासदार होते, आज ज्या पार्टीमध्ये नाही, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी चालवली, हे बहिणजींचं म्हणणं आहे. आणि त्या लोकांमुळे बहुजन समाज पार्टीला नुकसान झाल्याचं दिसून येते. विशेषतः ज्या समाजातील लोक पक्षाशी जोडले गेले, बहिणींच्या म्हणण्यानुसार विशेषतः ज्या समाजातील लोक BSPशी जोडले गेले, त्या समाजाला मोठ्या प्रमाणावर BSPच्या विचाराशी जोडण्याचे काम अपेक्षित होतं. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला नीट समजली असेल. बहिणजींचा स्पष्ट म्हणणं आहे, कारण बहुजन समाज पार्टीचं नाव जरी असलं तर तिनं सर्व समाजाचं हित जोपासत सर्व समाजासाठी काम केलेलं आहे. हे असून सुद्धा देखील त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, आज जे पार्टीमध्ये नाहीत, अशा लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला वेठीस धरून काम केल्याचं एकंदरीत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण बहिणजीच्या म्हणण्यानुसार त्यांनी BSPला त्या समाजाचे लोक पार्टीच्या विचारधारेशी जुळवणं खूप गरजेचं होतं. त्या समाजाला त्यांनी जोडलं नाही. ज्या समाजाच्या भाईचारा बनवल्या होत्या बहिणजींनी, त्या समाजाने बहुजन समाज पार्टीसाठी काम केलं नाही. सर्वात जास्त फायदे त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मिळवले आणि आज मनुवादी पक्षामध्ये जाऊन त्या मनुवादी विचारधाऱ्याला ते पक्क करीत आहेत. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, BSPचे मिशन थांबलेले नाही. पक्षातील अनेक जुने, अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्ते आजही नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे काम करत आहेत. विशेषतः तरुण पिढीला संविधान, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हीच BSPची खरी ताकद आहे. व्यक्ती येतील आणि जातील, पण मिशन कायम राहते. आज पक्षाला अपेक्षा आहे की जुने आणि नवीन कार्यकर्ते अधिक प्रामाणिकपणे, स्वच्छ प्रतिमेने आणि मिशनरी भावनेने काम करतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानवादी मार्गावर संघर्ष अधिक मजबूत करतील. ब्राह्मण समाजाला विशेष संदेश. या भूमिकेत BSPने ब्राह्मण समाजालाही एक महत्त्वाचा विश्वास दिला आहे. ब्राह्मण समाजाने BSP सोबत पूर्ण ताकदीने जोडून राहावे. आपल्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याच्या आधारे प्रत्येक समाजातील कार्यकर्त्यांना राजकीय सहभागाची संधी मिळत राहिली पाहिजे. सन 2007 मध्ये उत्तर प्रदेशात सर्व समाजाच्या सहभागातून BSPने सत्ता मिळवली. हा इतिहास या सर्व समावेशक राजकारणाचे उदाहरण म्हणून पाहिले जाते. BSPची भूमिका स्पष्ट आहे. सत्ता आली तर केवळ एका समाजासाठी नाही, तर सर्व समाजाच्या हितासाठी काम केले पाहिजे. आणि या सर्व समाज आधारित संघटनेला, BSPला जमिनीवर मजबूत करण्यामध्ये दलित समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दलित समाजाने बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष अनुभवला आहे. त्यामुळे संविधान आणि सामाजिक न्याय आणि समतेची लढाई अधिक व्यापक समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मोठी आहे. शेवटी BSPची कल्पना एक सुंदर गुलदस्त्यासारखी आहे. या गुलदस्त्यात विविध समाजरूपी फुले आहे. कोणतेही फुल दुसऱ्यापेक्षा मोठे किंवा छोटे नाही. सर्व फुले एकत्र आली तर गुलदस्ता सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे दलित, आदिवासी, OBC, ब्राह्मण, मुस्लिम आणि सर्व समाज एकत्र आले तरच सर्व समाजाची राजकीय ताकद निर्माण होऊ शकते. हीच आहे सर्वजन हिताय, सर्वजन सुखाची इच्छा. म्हणूनच प्रश्न व्यक्तीचा नाही, प्रश्न आहे विचारांचा. प्रश्न आहे संविधानाच्या रक्षणाचा. प्रश्न आहे सामाजिक परिवर्तनाचा. आणि प्रश्न आहे बहुजन समाजाच्या राजकीय सत्तेचा उपयोग सर्व समाजाच्या कल्याणासाठी कसा केला जाईल याचा. आपणही हा विचार समजून घ्या, चर्चा करा आणि संविधानवादी राजकारण मजबूत करण्यासाठी आपली भूमिका ठरवा. जय भीम, जय भारत, जय संविधान. आपण पाहत होता BSP के सिपाही. मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BSP के सिपाही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.